सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 165 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वीने त्या किडनॅपरवरती पिस्तूल रोखली आणि ती ट्रिगर दाबणार इतक्यात हवेच्या वेगाने तो अंधारात तिच्या जवळ आला. तिच्या हातातून पिस्तूल खेचली, तिचा हात पाठीमागे घेतला आणि बंदूक तिच्या कपाळावर ठेवली. आणि तन्वी खूप जोर लावून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा राग आणखीन वाढला होता आणि तो मात्र तिच्या पाठीमागूनच तिच्याकडे बघत गालात हसत होता. सोड मला, कोण आहेस तू? अर्जुन कुठे आहे? अशी ती त्याला विचारत होती. पण तो काही बोलतच नव्हता. आता त्यानं तन्वीचे वर बांधलेल्या केसांची पिस्तूलच्या टोकानेच रबर काढून टाकली आणि तिचे सगळे केस मोकळे झाले. यू रास्कल, सोड मला, तन्वी खूप चिडून म्हणाली. आता त्या अंधारात भिंतीवर फक्त दोघांच्या सावल्या दिसत होत्या. मेणबत्तीचा प्रकाश अगदी असून नसल्यासारखा होता. आता त्या किडनॅपरनं मागून तिच्याजवळ येऊन तिच्या केसात तोंड घातलं आणि त्याचा सुगंध छाती भरवून घेतला. तो तिला पाठीमागून चिकटला, त्याचा स्पर्श झाला. तसा तन्वीला त्याचा खूप राग आला. तू काय करतोस? सोड मला, म्हणाले ना मी, जीव घेईन मी तुझा. तसा तो किडनॅपर गालात हसला, गोड. त्यानं ती बंदूक हळूहळू तन्वीच्या कपाळावरून, गालावरून, मानेवरून, छातीवरून, मग पोटावरून फिरवली. त्यानं तिचा एक हात अजूनही तसाच पाठीमागे जखडून ठेवला होता. तन्वीला हालचाल करता येत नव्हती. तो जसा जसा तिच्या शरीरावरून पिस्तूल फिरवत होता तसतसं तिला चीड येत होती. ती एकटीच बडबडत होती, त्याला शिव्या घालत होती, धमक्या देत होती, पण तो मात्र काहीच बोलत नव्हता. आता त्यानं तिचे केस पिस्तूलनेच मागे सरकवले आणि तिच्या मानेवर अलगद त्याचे ओठ टेकवले. तशी तन्वी फार दचकली. तिने तिचे डोळे मोठे केले आणि होती नव्हती तेवढी ताकद लावून तिने त्याच्या पोटात एक जोरात कोपर मारला. तसा तो आऊच म्हणत मागे सरकला. तो बेसावध होता आणि तन्वीने अत्यंत चलाकीने आणि चपळाईने वाघिणीसारखी त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या हातातली पिस्तूल घेतली. तसा तो गर्रकन फिरला आणि तिने पिस्तूल त्याच्यावर रोखली. आणि आता पुन्हा त्याची पाठ तिच्याकडे होती आणि तिनं पिस्तूल त्याच्या पाठीला टेकवलं. आणि म्हणाली, हँड्स अप, डोंट मूव्ह. तसं त्याने सरेंडर केल्यासारखे दोन्ही हात वर केले. तो अजूनही गालात हसत होता. त्या अंधारात तिला तो स्पष्ट दिसत नव्हता. आणि ती म्हणाली, अजिबात चालाकी करू नकोस, नाहीतर पिस्तूलमध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या गोळ्या तुझ्या आर पार करेल. बोल, कोण आहेस तू? आता त्याच्यासमोर गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेलं ताट होतं. तिची नजर चुकवून समोरून त्यानं ते घेतलं आणि तसंच त्यानं अख्खच्या अख्खं ताट तिच्या अंगावर उधळलं आणि तन्वी गुलाबाच्या पाकळ्यांच्या वर्षावात न्हावून निघाली. ती पुन्हा गोंधळली. त्यानं पुन्हा चलाकी गेली. पुन्हा तिच्या हातातून पिस्तूल घेतला आणि पुन्हा पिस्तूल तिच्या कमरेत लावला आणि तिचा एक हात मागे खेचला. आता तन्वी नुसती पिसाळलेल्या वाघिणीसारखी धुमसत होती, नागिणीसारखा फुतकार टाकत होती. या सगळ्या गोंधळात तिचे सगळे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा केसात अडकल्या होत्या, तिच्या अंगावर अडकल्या होत्या. आणि आता त्या किडनॅपरनं पुन्हा तिच्या चेहऱ्यावरून पिस्तूलच्या टोकानेच सगळे केस बाजूला केले. एक एक गुलाबाची पाकळी सुद्धा त्या पिस्तूलच्या टोकानंच खाली टाकली. पुन्हा पिस्तूल कमरेला लावला आणि त्याच्या बोटांनी तिच्या उघड्या कमरेला स्पर्श केला. आणि पुन्हा तन्वी चिडली, हाऊ डेअर यू, डोंट टच मी, सोड मला, तुझी हिंमत कशी झाली मला असा टच करायची? मी तुझे हात मुळासकट उखडून काढेन. हिंमत असेल तर समोरासमोर ये, असा लपून छपून का वार करतोस? अर्जुन कुठे आहे ते सांग. तुला काय हवं आहे ते व्यवस्थित बोलून सांग. आता पुन्हा तो फक्त हसला आणि त्यानं पुन्हा तिच्या सगळ्या शरीरावरून पाठीमागून नजर फिरवली आणि पुन्हा ती पिस्तूल तिच्या गुडघ्यावर ठेवली. तिच्या मांडीवरून सगळ्या बाजूने हळूहळू तो पिस्तूल फिरवत होता. तन्वीला हे सगळं असह्य झालं होतं. खूप किळस येत होती. त्याचे प्रेमाचे चाळे चालले होते आणि ती चिडली होती.
एकाच वेळी त्या रूममध्ये शोला और शबनम अवतरले होते. आता तन्वी त्या रूममध्ये लाईटचं स्विच शोधत होती आणि तिला दिसलं की तिच्या उजव्या हातालाच समोरच ते लाईटचं स्विच होतं. आता त्यानं पुन्हा ती पिस्तूल तिच्या भेंबीवरून फिरवली आणि तिच्या शरीराचा सुगंध घ्यायला सुरुवात केली. तन्वी पुन्हा चिडली. पुन्हा तिच्या मानेवरून पिस्तूलने सगळे केस त्यानं बाजूला केले आणि मानेवर हळूच एक लव बाईट केला. तसं तन्वीने पुन्हा त्याच्या पोटात कोपर मारला. गरकन मागे वळली आणि त्याच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये तिनं गुडघा मारला आणि तो खूप जोरात ओरडला, ओ नो, आउच तनू. आणि इतक्यात तन्वीने पटकन स्विच दाबला. लाईट आली. त्याचवेळी तनू असा आवाजही तिच्या कानावर आला. इतका वेळ गप्प बसलेला तो किडनॅपर शेवटी बोलला. आणि त्यानं कसनुसं तोंड करून तिच्याकडे पाहिलं. तन्वीने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं आणि डोळे मोठे केले आणि खूप आश्चर्यानं धक्का बसून ओरडली, अर्जुन तू? आता अर्जुनला बोलायलाच येत नव्हतं. या बिनशेपकाच्या वाघिणीने त्याला नको तिथं लाथ घातली होती. आता तन्वीला काय करावं तेच कळत नव्हतं. ती भूत पाहिल्यासारखं त्याच्याकडे पाहत होती. हसावं की रडावं की त्याची काळजी करावी, त्याला सावरावं, पाणी द्यावं की स्वतःला चिमटा काढावा, काही सुचत नव्हतं तिला. अर्जुन विवळत वाईट तोंड करून म्हणाला, तनू बेबी हेल्प मी. ती तरीही त्याच्याकडे धक्का बसूनच पाहत होती. मी हे पाहते ते स्वप्न आहे की खरं आहे हे तिला कळत नव्हतं. आता तिच्या स्वतःच्या डोळ्यावरच तिचा विश्वास बसत नव्हता. नक्कीच हे स्वप्न आहे असं तिला वाटत होतं. हा तिचा भास आहे. नाही, हा अर्जुन नाही, हा अर्जुन असूच शकत नाही, हा माझा भास आहे. मला सतत भास होतात त्याचे. तो आता हॉस्पिटलमध्ये आहे, तो कोमामध्ये आहे असं ती तिच्या मनाला सांगत होती. तिचा आता विश्वास बसत नव्हता, कारण या अगोदर भरपूर वेळा तिला असे भास झाले होते. त्यामुळे आता जे समोर घडत आहे तोही तिला फक्त एक भास वाटत होता. ती तशीच त्याच्याकडे पाहत होती. तनू व्हॉट इज धिस यार, किती जोरात मारलं, हेल्प मी, तो काकुळ तिला येऊन म्हणत होता. पण ती त्याच्याजवळ जातच नव्हती. कारण अर्जुन आहे असं समजून ती त्याच्याजवळ गेली आणि तो तिचा भास निघाला आणि दुसराच कोणता पुरुष निघाला तर नाही, मी नाही त्याच्याजवळ जाणार असं ती तिच्या मनाला सांगत होती. आणि तिने पुन्हा पिस्तूल उचललं, त्याच्यावर रोखलं आणि म्हणाली, माझा अर्जुन कुठे आहे, बोल बोल, कुठे आहे अर्जुन? तनू, अगं मीच आहे अर्जुन, तुझा अर्जुन. नाही, तू माझा अर्जुन असू शकत नाही, तो तर हॉस्पिटलमध्ये आहे. बोल पटकन, नाहीतर मी तुला गोळी घालीन. आता अर्जुनला समजत नव्हतं की हिला कसं सांगावं. खरं तर तिला खूप मोठा धक्का बसला होता त्याला पाहून. अर्जुन तिच्याकडे सरकला, तिला हात लावायला गेला. डोंट टच मी असं म्हणून तिने त्याला धक्का दिला. आता अर्जुन घाबरला. तिला काय झालं आहे हे कळेना. अर्जुन म्हणाला, तनू, आपल्या आर्यनची शपथ, मी तुझा अर्जुन आहे. आणि आर्यनची शपथ ऐकून तन्वीच्या हातातून पिस्तूल गळून पडलं. तिने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि तिला पटलं की तो तिचाच अर्जुन आहे. फक्त तिचा, तिचा आत्मा, तिचा जीव, तिचा प्राण अर्जुन. आणि ती खूप धावत गेली आणि खूप आवेगाने त्याच्या मिठीत शिरली. तिच्या धक्क्याने अर्जुन सुद्धा मागे सरकला आणि त्यानं तिला मिठीत घेतली आणि ती खूप खूप रडायला लागली. आता तिने त्याच्याभोवती खूप घट्ट मिठी मारली होती. त्या मिठीने अक्षरशः तिचीच हाडं दुखत होती. पण ती त्याच्या भोवतीची मिठी आणखीन आवडत होती. अर्जुन अर्जुन म्हणून खूप रडत होती आणि आता अर्जुनही रडत होता. तन्वीने पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, तेच ते खट्याळ डोळे आणि तीच जालिम, तीक्ष्ण, धारदार नजर. तिला पुन्हा खात्री पटली की हा तिचाच अर्जुन आहे. ती त्याच्या कपाळावर, डोळ्यांवर, गालावर, हनुवटीवर, मानेवर सगळीकडे पुन्हा पुन्हा किस करत होती. आता अर्जुन फक्त शांत होता, रडत होता. तिचं त्याच्यासाठीचं हे झपाटलेपण तो मनापासून फील करत होता.
ती किती प्रेम करते त्याच्यावर हे पुन्हा एकदा त्याला समजलं होतं आणि म्हणून तो रडत होता. तन्वी त्याचे हात पकडत होती. त्याच्या सगळ्या अंगाला स्पर्श करून तो व्यवस्थित आहे ना हे चेक करत होती. अर्जुन, तुला काही झालं तर नाही ना, असं रडत रडत विचारत होती. खूप लागलं का तुला? खूप दुखतंय का? असं विचारत होती. कारण ॲक्सिडेंटनंतर त्यानं तिला काही विचारायची, त्याची चौकशी करायची संधी अजिबात दिली नव्हती. कोमात गेला होता तो. अर्जुननं तिला पुन्हा मिठी मारली. तिच्या केसांवरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाला, तनू शांत हो. हां, एकदम शांत. श्वास घे बरं. कारण ती श्वासही न घेता नॉनस्टॉप त्याला किस करत होती, त्याची चौकशी करत होती. तो तिला शांत करत म्हणाला, तनू आता बोलू नकोस. तरीही ती बोलायला लागली. अर्जुन तू. तसं त्यानं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, तनू आता बोलायचं नाही काहीच. असं म्हणत त्यानं तिचे डोळे पुसले आणि तिला बेडवर बसवलं. ती त्याच्याकडेच बघत होती. आता तिला तो एकही क्षण डोळ्यापुढून हालायला नको होता. अर्जुनने तिच्या कपाळावर किस केला आणि तिने अलगद डोळे मिटून घेतले आणि त्याच्या छातीवर त्या घायाळ हरणीनं डोकं टेकवलं. कारण आता तिचा वाघ परत आला होता. इतके दिवस वाघिणीसारखी चवताळलेली तन्वी आता शांत झाली होती, निश्चिंत झाली होती. त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत बसली होती आणि तो तिला कुरवाळत होता खूप प्रेमानं. काही क्षण असेच गेले एकमेकांच्या मिठीत. तिनं त्याच्या कमरेभोवती लहान मुलीसारखी मिठी घातली होती. मग अशी खूप चिडलेली, त्याच्यावर बंदूक रोखणारी ब्लॅक बेल्ट तन्वी मॅडम आता त्याला खूप निरागस, बालिश, हळवी वाटत होती. मग अर्जुननं पुन्हा तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, आर यू ओके तनू? ती मान हलवून हो म्हणाली. त्यानं तिला पाणी दिलं आणि ती म्हणाली, अर्जुन तू इथे कसा आलास आणि तू कोमातून बाहेर केव्हा आलास? मला काहीच माहीत नाही. तो म्हणाला, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं तनू, म्हणून मी इथे आलो आहे. हा माझाच सगळा प्लॅन आहे आणि मी 3 दिवसांपूर्वीच शुद्धीवर आलो आहे. जेव्हा तू खन्नाबद्दल माझ्याशी बोलत होतीस तेव्हाच. तन्वी म्हणाली, अर्जुन मी तुला इतकं रडून विनवलं, रोज आर्यनची शपथ घालत होते, माझी शपथ घालत होते, तरीही तू शुद्धीवर नाही आलास आणि खन्नाचं नाव काढल्यावर तू शुद्धीवर आलास. आता अर्जुन थोडा हसत म्हणाला, क्या करू, आदत से जो मजबूर हो. मी माझ्या शत्रूंवर खूप प्रेम करतो. तन्वी म्हणाली, आमच्यापेक्षा जास्त तुला तुझे शत्रू प्रिय आहेत ना? तिने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, आता माझं न ऐकता जर पुन्हा कुठे गेलास ना तर लक्षात ठेव, सोडणार नाही मी तुला. इथे माझा प्राण कंठाशी आला होता तुला हॉस्पिटलमध्ये पाहून. माझी काय अवस्था झाली होती अर्जुन, तुला नाही कळणार. असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. आय अंडरस्टँड तनू, मला कळत होतं तुझी अवस्था. मला नाही कळणार तर कोणाला कळणार? मी तुझ्यासमोर असलो काय, दूर असलो काय, कोमात असलो काय किंवा या जगात नसलो काय, मी तुझ्यासोबत असेल कायम, कारण मी तुझ्या हृदयात राहतो. आता तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. आता असं नाही बोलायचं अर्जुन, तुला मी पुन्हा मिळवलं आहे, आता पुन्हा दूर नाही जाणू देणार मी तुला. आणि तो कान पकडून म्हणाला, आणि मी सुद्धा आता कुठेच नाही जाणार. तुला न सांगता, तुला न विचारता आणि तुझी परवानगी नसेल तर मी काहीच नाही करणार. कारण बायकोचं नाही ऐकलं की काय होतं हे मला आता चांगलंच कळलं आहे. मग ती म्हणाली, अर्जुन परवा रात्री तू घरी आला होतास आपल्या बेडरूममध्ये आणि माझ्यासोबत रोमॅन्स केलास ना? तो हसत ओठ चावून म्हणाला, येस. तन्वी म्हणाली, आणि सकाळी ऑफिसमध्ये सुद्धा तूच होता. मे आय कम इन मॅम, असं तूच म्हणालास ना? तो हसून पुन्हा म्हणाला, येस मॅम. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी रडत होते तेव्हा येस बेबी असं तूच बोललास आणि तो मास्क तूच काढलास राईट? आणि अर्जुन म्हणाला, येस बेबी, ॲब्सोल्युटली राईट. नालायक कुठला, सगळे मला वेड्यात काढत होते की माझा भास आहे, पण हे खरं होतं. यू रास्कल. ती त्याला लटक्या रागात खूप फटके देत होती आणि तो खूप हसत होता आणि म्हणाला, तनू पण जीव घेतला असतास की ग तू माझा. मला जर अतुलनं फोन करून नसतं सांगितलं की तुझ्या हातात बंदूक आहे तर मी बेसावध राहिलो असतो आणि गेलो असतं ढगात बायकोच्या हातून. आणि तन्वी म्हणाली, अतुलला सगळं माहीत आहे.
ओ नो, असं म्हणून तिनं कपाळावर हात मारला आणि अर्जुन हसून म्हणाला, ओ यस बेबी. अर्जुन, तू खूप दुष्ट आहेस, तुला फक्त मला छळायचं असतं ना, असं म्हणून ती त्याला फटकवत होती. आता त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला, तनू बास ना फाईट, आता रोमॅन्स करूया, असं म्हणून तो तिच्या तोंडात तोंड घालायला गेला आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली, नो, आर्यन घरी आहे, चल घरी. तनू, आर्यन एकटा नाही, रिया आहे, कुणाल आहे, आज आपण इथेच राहणार आहोत रात्रभर, जस्ट यू अँड मी. इतक्या मोठ्या संकटातून नवरा उठला आहे, त्याचं स्वागत असं करणार आहेस का तू? ती म्हणाली, घरी चल, मग तुझं स्वागत करते, असं म्हणून ती दरवाजाच्या बाहेर गेली. अर्जुननं पुन्हा तिला पकडलं, मिठीत उचलली आणि म्हणाला, ओय मेरी शरणी, अर्धी जखम देऊन कशी निघालीस, पूर्ण जखमी करून जा ना तुझ्या या वाघाला. खूप दिवसाचा भुकेला आहे मी, आता तुला अशी नाही सोडणार, असं म्हणून दरवाजा लावून घेतला. आता आत बेडरूममध्ये काय चाललंय ते कळेलच उद्याच्या भागात. प्यार की युद्ध.